तब्बल 1 तास माशा मारून झाल्यानंतर ऑर्डर पडली आहे भावांनो. पोर्टरमध्ये काम करणं म्हणजे सोपं नाही. तासभर ऑर्डर पडत नाही. एवढा वैताग येतोय ना ऑर्डरची वाट बघून कधी कधी काय सांगायचं. असं वाटतं त्यापेक्षा आपलं ते स्विगी झोमॅटो परवडलं. ला वैताग आला राव, बसून बसून पार वैताग आलाय मोक्कार. आता ऑर्डर पडली ही वारजेची ऑर्डर आहे. बघू आता ते स्पेअर पार्ट्सच्या ह्याच्यातूनच पिकअप आहे. जाऊ पिकअपला आणि बघू काय न्यायचं आहे ते. तर भावांनो केलं पिकअप. हे असं काही बॉक्स आहे. आता हे न्यायचं आपल्याला वारजेला. तर चला मग जाऊ आता वारजेला. काय बोलायचं राव आता. पिकअप पण केलं नाही की कस्टमरचे फोनवर फोन, अर्जंट आहे लवकर या, अर्जंट आहे लवकर या. ते स्पेअर पार्टचं मटेरियल आमची गाडी बंद पडली लवकर या. अहो दादा येतोय, दम घ्या जरा. मी काही विमान नाही घेऊन येते की इथून निघाले की डायरेक्ट तिकडंच लगेच 5 मिनिटात लँड व्हायला. बात तो सही है. येतोय, दम काढा जरा. तुमच्या अर्जंटच्या नादात आम्ही रिस्क घेऊन गाडी नाही पळू शकत ना एवढी. समजून घेत जा जरा आम्हाला पण. हा याला अवघडच विषय आहे राव. तो कस्टमर सारखं फोनवर फोन करून मला बोलतो अर्जंट या, आणि इकडं म्हणजे मरणाचं ट्रॅफिक आहे. 12 किलोमीटरला मला 40 मिनिट दाखवते. तसं मी सांगितलं त्या कस्टमरला ट्रॅफिक आहे भाई, टाईम लागेल म्हणून. ठीक आहे बोलले ते आता. तर भावांनो देऊन टाकलं अर्जंटवालं मटेरियल. खतरनाक ट्रॅफिक होतं त्यामुळं अर्जंट तर काही पोचलं नाही. अर्जंटचा पार सत्यानाश होऊन गेला. काय करायचं आता. चला पैसे तर घेतले, कॅश कलेक्टेड करून ट्रिप एंड. बघू आता दुसऱ्या ऑर्डरची वाट.